हॅलो, नमस्कार. हर हर महादेव. कसे आहात सगळे? तुमचं वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्पिरिच्युअल निकी. आज आपण बघणार आहोत मिथुन राशीला अ, मार्च 2025 हा महिना कसा असणार आहे. तर त्यात आपण हेल्थ वाईज, फायनान्स आणि रिलेशनशिप, करिअर यासाठी मिथुन राशीला कसा जाणार आहे हा महिना हे चेक करणार आहोत. तर बघूया हेल्थसाठी मिथुन राशीसाठी हा महिना कसा असणार आहे मार्च. हां, तर बघा मिथुन राशीसाठी हेल्थ वाईज हा महिना, मार्चचा महिना सुरुवातीला खूप छान राहील. ट्रॅव्हलिंग कराल, हॅपी राहाल, लोकांशी गप्पा माराल, मिळून जुळून राहाल. ओके, हेल्थ वाईज ओके. पण मार्च महिन्याच्या मध्यभागी थोडेसे प्रॉब्लेम्स फेस कराल हेल्थ वाईज. पण ते थोड्या टायमासाठी असणार नाही. व्हील ऑफ फॉर्च्यून सांगतो त्यात सुधारणा होईल. पण ॲट द एंड ऑफ द मार्च महिना मिथुन राशीसाठी चांगला नाही आहे. काही लोक हॉस्पिटलाइज होऊ शकतात किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल ट्रीटमेंट घेण्यासाठी. आणि असं दिसतंय की एकटे एकटे राहाल, एकटे एकटं फील होईल तुम्हाला आणि स्वतःच म्हणजे मनाला प्रश्न पडतील की मी एक्झॅक्टली काय करतोय, माझं काय चाललंय, मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे. आणि लोकांपासून वेगळं सुरुवातीला कसं झालं होतं की तुम्ही लोकांमध्ये मिसळताय, हेल्थ वाईज आनंदी आहात. पण ॲट द एंड ऑफ द मंथ मार्च की तो मिथुन राशीसाठी एंड ऑफ द मार्च प्रॉब्लेम्स दिसत आहेत हेल्थ वाईज. तर प्रिकॉशन्स घ्या. मेडिटेशन करण्याची गरज आहे तुम्हाला इथे. डेली मेडिटेशन केलं 7 चक्राचं गुड राहील तुमच्यासाठी. आता बघूया मिथुन राशीसाठी हा महिना फायनान्स वाईज कसा राहील. मिथुन राशीचे पहिले 10 दिवस फायनान्शियली खूप गुड जाणार आहेत. पैसाच पैसा खूप येणार आहेत. तुमचा ओव्हरफ्लो कडून अचानक फायनान्शियल गेन होतील तुमच्याकडे. सेव्हिंग्स पण कराल आणि थोडंसं पैशासाठी लालचीपणा दिसतोय मला मिथुन राशीच्या लोकांकडे. आणि जास्त मटेरियलिक गोष्टींचा विचार करताना दिसता. मला पैसा हवा आहे, मला पैसा हवा आहे, अशी मेंटॅलिटी असणार आहे मिथुन राशीची सुरुवातीला. तर तुम्ही एक सुरुवातीला चांगलं जाणार. मिडमध्ये असं दिसतंय की मार्च महिन्यात तुम्हाला कोणाची तरी गायडन्स मिळेल. फायनान्स कसा व्यवस्थित वापरायचा, कसा नाही. तर तुम्ही ती गायडन्स घेतली पाहिजे. ती गायडन्स तुमच्या लाईफमध्ये असणारी एक लेडी देऊ शकते. कोणी मदर फिगर असू शकते, वाईफ किंवा कोणतीही लेडी देऊ शकते. तर ते ऐकण्याची गरज आहे. थोडे एज्युकेटेड व्हा. फायनान्सला कसं वाढवू शकता. आणि एंड ऑफ द मार्च फायनान्स मला खराब दिसत, खूप खराब दिसतात. तर सुरुवातीला सेविंग केले आणि एक्सपेन्सेस कमी केले तर चांगलं राहील. कारण एंडिंगला मला असं दिसते मार्च महिन्यात खूप स्टक फील होईल. फायनान्शियली प्रॉब्लेम्स होतील. एक्सपेन्सेसमुळे पैसे राहणार नाहीत. काय करावं काय करावं आणि काय नाही असे प्रश्न पडतील. आणि बरेचसे लोक बिझनेस करताना पण दिसतात मला. बरेचसे लोक स्वतःच्या मतलब ग्रूमिंग किंवा स्वतःवर खर्च करणार आहेत. लाईक ब्युटी, चांगले कपडे खरेदी करणे, मेकअप वगैरे, फिरणं, अशा गोष्टी दिसतात सुरुवातीला. तर सुरुवातीला सेविंग्स करा जेणेकरून शेवटी जास्त त्रास होणार नाही आहे. ओके, मिथुन राशीसाठी होत आहे. आता बघूया मिथुन राशीसाठी मार्च 2025 हा रिलेशनशिपसाठी कसा राहील. तर आपण बघत होतो की मिथुन राशीसाठी हा महिना रिलेशनशिप वाईज कसा असणार आहे.
मिथुन राशीसाठी मार्च महिना रिलेशनशिप वाईज मला चांगला अजिबात दिसत नाही आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या काही गोष्टी आवडणार नाही आहेत. तुमच्या मनाजोगतं काही रिलेशनशिपमध्ये होताना दिसत नाही आहे आणि निगेटिव्ह गोष्टीवर फोकस आहे तुमचा. काही लोकं मूव्ह ऑन करतील या रिलेशनशिपमध्ये. स्ट्रेस, एन्झायटी आहेत. नो फ्रुटफुल रिझल्ट इन रिलेशनशिप. तुमच्या पार्टनरबरोबर सुरुवातीला तुमचं बोलणं होऊ शकतं, पण मला हा महिना ओव्हरऑल चांगला दिसत नाही आहे. रिलेशनशिप वाईज थर्ड पार्टीचा इन्व्हॉल्वमेंट असेल तुमच्या दोघांमध्ये. थर्ड पार्टीच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओव्हरऑल जेवढं पोलाइटली आणि प्रेमाने हँडल कराल रिलेशनशिप तेवढं चांगलं राहील आणि निगेटिव्ह गोष्टींवर फोकस करू नका अजिबातही. आता बघूया मिथुन राशीसाठी करिअर कसं राहील मार्च महिन्यात. मिथुन राशीसाठी करिअर कसं राहील मार्च महिन्यात. मिथुन राशीच्या लाईफमध्ये, करिअरमध्ये खूप सारे चेंजेस होणार आहेत या महिन्यात. नवीन काय ज्यांच्याकडे जॉब नाही आहे त्यांना नवीन अपॉर्च्युनिटी येऊ शकते. वर्क प्लेसवर काही गोष्टी स्लो होऊ शकतात. म्हणजे न्यू प्रोजेक्ट सुरू केला आहे पण त्याच्यात अडथळे येणं किंवा मागची गोष्टी प्रोजेक्ट पेंडिंग राहणं असं दिसतंय. तुम्ही मला असं दिसतंय की वेटिंग करतात करिअरमध्ये की या गोष्टी करिअरमध्ये झाल्या पाहिजे. मी एफर्ट्स खूप टाकलेत पण मला लाईक इन्क्रिमेंट कधी होईल किंवा मला नवीन जी ग्रोथ पाहिजे ती कधी मिळेल असं वेट करताना दिसतात. आणि तुमचे वर्क प्लेसवर तुमचे सिनियर जे लोक आहेत ते तुमच्याकडून एक्सपेक्ट करतील की तुम्ही लॉयली स्टँडर्डफुल काम कराल आणि रूल्स रेग्युलेशन पाळून व्यवस्थित काम करून द्याल. तर त्यांचं लक्ष तुमच्यावर राहील आणि त्यांचे गायडन्स जर घ्याल तुम्ही तर तुमच्यासाठी चांगलं राहील. आणि एंड ऑफ द मार्च कोणतीतरी गुड न्यूज करिअरमध्ये दिसते, हॅपीनेस दिसते. ओके, तर हे होतं मिथुन राशीसाठी मार्च महिन्याचं राशीफळ. थँक्यू फॉर वॉचिंग मी. सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा. थँक्यू.